तर आज आपण काही स्मार्ट प्रोडक्ट्स दाखवणार आहोत जे म्हणजे तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल, अरे तू काय लाटणं घेऊन काय मारायला गेला, आता त्याच्यातच मारायचंय तुम्हाला, आता पॅक करून असं ठेवू शकतो. म्हणजे बॉक्स घेऊन जायची गरज नाही. आणि तुला वाटत असेल एवढ्या साईज मध्ये सोफा बसला, अशा प्रकारे या सोफ्याला मागून आपल्याला हवा भरायची आहे. ह्याला बारीक नोझल लागतो बघा असे. मला वाटतं बहुतेक ह्याला जरा वेळ जास्त लागेल, कारण की तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण सोफा तयार झालेला आहे. हवा पाहू शकता तुम्ही पूर्णपणे कमी झाली आहे. जर तुम्हाला घर बसल्या याची जर डिलिव्हरी हवी असेल ना, तर तुम्हाला नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे श्रुती. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की थंडीचं वातावरण सुरू झालेलं आहे, तर तुमच्या इथे सुद्धा थंडी सुरू झाली की नाही नक्कीच कमेंट करू बघा. आणि गेल्या वेळेला आपण अशी काही घरगुती वस्तूंची व्हिडिओ बनवली. जर तो व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला असेल तर मी याची लिंक वरती दिलेली आहे, तिकडून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तर आज आपण काही स्मार्ट प्रोडक्ट्स दाखवणार आहोत जे म्हणजे तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा काही प्रवास करत असणार त्या टायमाला असे काही प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता. तर ते आज या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये. काय तुमचं दिवस रात्र फोन 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 काय? अरे तू काय लाटणं घेऊन काय मारायला गेला? आता त्याच्यानेच मारायचंय तुम्हाला, आता लाटण्याने मारायला? अरे हे कशाला दुसरा प्रोडक्ट तुझ्यासाठी आणला मारायला? दुसरा मारायला आणलाय, दाखव. हा असा काही बॉक्स पॅकेजिंग मध्ये प्रोडक्ट येतो. ओके. ह्याला बोलतात सेल्फ डिफेन्स स्टिक. ही खूप लेडीज लोकांच्या कामाची गोष्ट आहे. आजकाल माहिती तुला बरेच प्रकरण घडतायत. तर अशा टाइपची स्टिक येते. मस्त आहे तुला मारण्यासाठी. ही स्टिक अशा रीतीने ओपन होते आणि अशा रीतीने परत तिला जर आपटलं की अशी बंद होणार. ओके. अशा टाइपची स्टिक आहे. आणि ह्याच्यासोबत आहे ना असं पॅकेजिंग मध्ये आपण ह्याला पॅक करून असं ठेवू शकतो. म्हणजे बॉक्स घेऊन जायची गरज नाही. आणि तुमच्याही आता मोस्ट ऑफ सगळे मोठे बॅगच युज करतात. त्या हिशोबाने अशी कॅरी करून घेऊन जाऊ शकते तू. मस्त आहे. ठीक आहे, बघितलं फायद्याची आहे की नाही? दाखव जरा, बघून जरा. मस्त आहे ना? काय आता सुरुवात करते की काय मला मारायला? रिटॅग नको आपल्याला. हा आपला झाला पहिला प्रोडक्ट. ओके. आता आपला दुसरा प्रोडक्ट आहे. असा हा प्रोडक्ट आहे ना, काय असेल सांग तुला वाटतं? सोफा आहे वाटतं. हा बरोबर. पण तुला वाटत असेल एवढ्या साईज मध्ये सोफा बसला? एवढ्याशा मध्ये सोफा बसला. हा आहे एअर सोफा. ह्याचा फायदा काय माहितीये? आता कोणाकडे बघ जागा कमी असते राहायला, म्हणजे जसं बघायला गेलं ऍडजस्टमेंट नाही होत, तर कसं मोठे मोठे पलंग आपण किंवा सोफे घरात ठेवू शकणार नाही. तर त्यासाठी असा काही कम्फर्टेबल आहे, कॉम्पॅक्ट सोफा आहे. कुठेही आपण कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. कुठल्याही प्रवासात झालं, कुठे पिकनिकला जातो आपण, कुठे काही बाहेर ट्रॅव्हलिंगला जातो, तर त्यासाठी हा खूप युजफुल प्रोडक्ट आहे. तर मी ऑलरेडी ओपन केलेला आहे. हा चेक करायला पहिला आधी बघा. असा काही सोफा आहे, तो हा सोफा आहे. आणि सोबत हा छोटा टेबल असा बॉक्स पॅकेजिंग मध्ये येतो. आणि सोबत त्याच्या असं हवा भरण्यासाठी एक मशीन येते. आणि सोबत असे हे नोझल मिळतात. हे दोन्ही प्रोडक्ट सोबत येतं. अशा प्रकारे या सोफ्याला मागून आपल्याला हवा भरायची आहे. आणि ह्याच्या सोबत हे नोझल येतात या मशीनी सोबत. हा नोझल इथे आपल्याला लावायचा असा. ठीक आहे, असा लावून तिथे याच्यात चुकीचा लावला मी. असं याच्यात आपल्याला अडकवायचंय. आणि आपण आता टायमर लावूया किती वेळात हा म्हणजे फुगतो बघूया. टायमर चालू केलाय मी, बघा आता चालू करतो. आणि अशा रीतीने आपल्याला याला हे बघा अशा रीतीने असं लॉक करायचं. आतमध्ये लॉक करून हा आतमध्ये असा बसवायचा. नाहीतर बाहेरच्या बाहेर राहील ना तर निघून जाणार. आपला सोफा झालेला आहे रेडी. थोडं टाइम आपला थोडं बाहेर छोटी पडत होती, त्याच्यामुळे थोडं मागे पुढे झालं. तरी पण 2 मिनिटांमध्ये पूर्ण सोफा रेडी झालेला आहे. त्यासोबत हा छोटा टेबल सुद्धा येतो. तो सुद्धा आपण आता याच्यामध्ये सुद्धा हवा भरूया. आता ह्याला बघूया किती वेळ लागतो. ह्याचा पण परत मी टायमर लावतो. बघूया आता किती वेळ लागतो याला.
पहिला तयार करतो ती मशीनीला. ह्याला नोझल वेगळा लागतो, ह्याला बारीक नोझल लागतो बघा अशी. ह्याच्यामध्ये एक फायदा आहे की याच्यामध्ये तुम्हाला 3 नोझल दिलेत तुम्हाला. समजा मग तुमच्याकडे कधी फुटबॉल वगैरे काय असेल त्याला सुद्धा हवा भरायला ही मशीन तुम्ही वापरू शकता, म्हणजे ही मल्टी यूज वापरू शकता या मशीनीला. तर आपण आता परत त्याला टायमर लावूया. रिसेट करतो मी. रिसेट करून परत स्टार्ट केला टायमर. चला आता याला भरूया. ह्याला किती वेळ लागतो बघूया. मला वाटतं बहुतेक ह्याला जरा वेळ जास्त लागेल, कारण की त्याचा जो नोझल आहे तो छोटा आहे. हवा जाण्यासाठी साईज जरा कमी आहे ना, त्याच्यामुळे बहुतेक याला थोडा वेळ लागेल. कारण की एवढाच आपला सोफा कमीत कमी 30 to 40% हवा त्याच्यात गेली होती, बरोबर की नाही? हो. कसा वाटला तुला प्रोडक्ट हा? छान आहे, युजफुल आहे की नाही? खूप वापरण्यासारखं आहे. म्हणजे कोणाला आपल्याला सोफा घ्यायची गरज नाही, हा सोफा घेतला तर कुठे समजा कम्फर्टेबली बसायचं असेल एका साईडला, मस्त हे दोन्ही टाकून बसा. हो. याला बराच वेळ घेतलाय हवा भरायला. मला वाटतं भरपूर वेळ लागतो. आता छोटं नोझल आहे ना, साईज छोटी, त्याच्यामुळे पुष्कळ याला वेळ लागतो. या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. याच्यामध्ये अजून एक आहे सिस्टम, ती तुम्हाला या मशिनीमध्येच आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवेन काय आहे ती. तर फायनली आपला हा पण प्रोडक्ट तयार झालेला आहे. ह्याला पण असं लॉक करून तुम्ही असं याला प्रेस करून आतमध्ये ठेवायचं आहे. हा सुद्धा तयार झालाय. आणि आपला टायमर तुम्ही पाहू शकता 3 मिनिटं 3 सेकंद, थोडा मागे पुढे जास्त झाला हा पण. थोडा म्हणजे 3 मिनिटं पकडून झाला. 3 मिनिटं याला लागतात. ह्याला कमीत कमी 2 मिनिटं लागतात. म्हणजे 5 मिनिटात तुमचा प्रोडक्ट पूर्ण रेडी होतो. एअर सोफा हा पूर्ण सेट आहे. असा पूर्ण सेट मिळेल तुम्हाला, आणि या मशिनी सोबत मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये अजून सोबत राहा. याची प्राइस आपल्याला डिस्कस करायची आहे. दोन्ही प्रोडक्ट आपण दाखवलेले आहेत. दोघांची प्राइस किती आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन मी. आता हा प्रोडक्ट वरती एक म्हणजे एक खासियत आहे या प्रोडक्टची की तुम्हाला हा जो खाली ऑप्शन दिला ना, याद्वारे तुम्ही नोझल लावून परत याच्यातली हवा काढू सुद्धा शकता. ही सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी हवा याच्यातून काढू शकतो आपण. तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण सोफा तयार झालेला आहे. सोफा सेट बघा, अशा रीतीने आपण मस्त चिल करू शकतो. रिलॅक्स एकदम अशा रीतीने बसून मस्त पैकी कुठेही समजा आपण आपल्याकडे समजा कोणाकडे गॅलरी आहे बाहेर घराच्या, म्हणजे समजा कोण फ्लॅट मध्ये त्यांची ती गॅलरी आहे किंवा बंगलोमध्ये त्यांची ती गॅलरी आहे, त्या ठिकाणी मस्त असं रिलॅक्स होऊन आपण बसू शकतो. आणि हा परत कॉम्पॅक्ट आहे, कुठेही तुम्ही ऍडजस्ट करू परत त्याची हवा काढून परत एका साईडला पॅक करून तुम्ही ठेवू शकता. खूप छान आहे ना? तुला कसा वाटला? खूप छान आहे, पण पाठीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह हो, खूप प्रॉपर मस्त आहे. आता तुम्हाला सोफा दाखवला कशा रीतीने तयार होतो. आता याच्यातली आपल्याला हवा कमी करायची ते सुद्धा या मशीनद्वारे आपण करू शकतो. ते तुम्हाला दाखवतो मी आता कसं करायचं ते. तर आता आपण ह्याच्यातून आता हवा कशी काढायची ना हे तुम्हाला दाखवतो. हे पहिला बाहेर काढायचं आपल्याला. ऑलरेडी मी बाहेर काढलंय. आता त्याच्यानंतर आहे ना, ही मशीन आहे ना, या मशीनीच्या खालच्या बाजूला आपल्याला लावायचा तोच नोझल सेम जो याला अटॅच केलेला, तोच नोझल खाली परत लावून हे काढायचंय. ओपन करायचं आपल्याला. ओपन केलं, असं ओपन केलं की हा परत असा लावायचा नोझल इथे मशिनी सोबत, आणि ही चालू करायची. बघू शकता तुम्ही हवा आता कमी व्हायला लागली. म्हणजे या मशीनीचा 2 प्रकारे फायदा आहे. एक तर तुम्ही याच्याने हवा सुद्धा कमी सुद्धा करू शकता आणि हवा भरू सुद्धा शकता. बघा, बघू शकता तुम्ही पूर्ण आता हवा कमी होत चालली आहे. बघा, पूर्ण हे झाले ना, हवा पूर्ण उतरत चालली ना. मग फायदेशीर आहे की नाही प्रोडक्ट? हा, खूप फायदेशीर आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा हवा भरायची चालू करायची, आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा त्याला फोल्ड करून कुठेतरी साईडला ठेवून द्या, आणि कुठल्याही ठिकाणी ऍडजस्ट होईल एक साईडला ठेवायला. पिकनिकला पण उपयोग आलाय. पिकनिकला कुठे गेलो आपण त्या साईडला पण खूप फायद्याचा प्रोडक्ट आहे. हवा पूर्ण कमी झाली याची, पूर्ण कमी झाली आहे. हवा पाहू शकता तुम्ही पूर्णपणे कमी झाली आहे. परत त्याला परत असंच फोल्ड करा. फोल्ड करून परत जसा आहे तसा पॅकिंग करून ठेवून द्या. झालं काम तुमचं. मस्त. आता तसंच ह्याची पण हवा तशीच आपल्याला सेम कमी करायची आहे.
ह्याच्यासाठी आता परत तोच सेम छोटा नोझल लागणार, याद्वारे असं अटॅच करून असं इथे ठेवायचं. सेम तसंच ह्याला थोडा वेळ लागेल कारण की याचं नोझल छोटा आहे ना, त्याच्यामुळे हवा निघायला खूप पुष्कळ जरा वेळ लागेल त्याच्यापेक्षा. बघू शकता तुम्ही कशा रीतीने हवा कमी होते. चला, आपण तर या दोन्ही प्रोडक्टची तुम्हाला माहिती चांगल्या रीतीने दाखवली. तर अशी काही तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना, अशी काय आम्ही जे प्रोडक्ट बनवतो घरामध्ये बसून, जर आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. अजून नवीन नवीन तुम्हाला प्रोडक्ट आणायचे आम्ही प्रयत्न करत राहू. आणि आता आपण प्राइस डिस्कस करूया, याची किंमत किती हे तुम्ही त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये थांबला असाल. तर या प्रोडक्टची जी किंमत आहे, सेल्फ डिफेन्स स्टिक आहे, ह्याची किंमत बॉक्स पॅकेजिंग सगळं तुम्हाला 250 रुपीज मध्ये मिळणार. आणि हा पूर्ण बॉक्स पॅकेजिंग मध्ये ह्याच्यामध्ये बघा सोफा येणार, असा टेबल येणार, हा 2चा सेट आहे, सोबत अशी मशीन येणार आणि नोझल सुद्धा येणार. हा पूर्ण तुम्हाला मिळणार फक्त 1699 मध्ये. 1699 मध्ये तुम्हाला मिळून जाणार. आणि जर तुम्हाला घर बसल्या याची जर डिलिव्हरी हवी असेल ना, तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरीची अवेलेबल आहे. हा तुम्हाला 2000 रुपयात मिळून जाणार जर तुम्हाला घर बसल्या डिलिव्हरी हवी असेल तर. आणि हे सगळे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर ते तर तुम्हाला माहिती असेल की हे प्रोडक्ट घ्यायचे कुठून. तर हे सगळे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मालाड पश्चिमेला ऑनलाईन शॉप NX आहे, इथून हे प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता. त्याशिवाय या व्हिडिओ मार्फत जो नंबर दिसत असेल त्याद्वारे तुम्ही हे प्रोडक्ट्स घरात बसल्या मागवू शकता. तर कसे वाटले तुम्हाला हे प्रोडक्ट नक्कीच कमेंट करून कळवा. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पुन्हा आणायचा आम्ही प्रयत्न करत राहू. तर या व्हिडिओ बद्दल काही जर तुम्हाला काही वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जरी व्हिडिओ वाटली असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. नवीन जर कोणा चॅनल असतील तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत. चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग बाय बाय.